सर्व मान्यवरांना विनंती आहे, प्रथमतः आपण मैदानामध्ये या आणि त्यानंतर दोन्ही टीम्स मैदानामध्ये दाखल होतील. क्रीडा महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव 2025 चा एक दिमागदार सोहळा मैदानामध्ये संपन्न होतोय आणि या सोहळ्याची ज्याप्रमाणे सर्वांनाच आतुरता होती, ज्या खेळाडूंना आतुरता होती, ते सर्व खेळाडू देखील मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतायत. मान्यवरांची उपस्थिती, प्रथमतः मैदानाचं केलेलं पूजन आणि त्यानंतर खेळपट्टी आणि या स्पर्धेचं उद्घाटन आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. एक चांगली स्पर्धा आणि ही चांगली स्पर्धा तितक्याच दिमाखामध्ये संपन्न होतीये. थोडासा पावसाचा व्यत्यय, परंतु कुठल्याही अडचणींना इथे न जुमानता आपण ही स्पर्धा तितक्याच दिमाखामध्ये संपन्न करतोय. सर्व खेळाडू, मान्यवर मोठ्या उत्साहाने या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. ऑल द बेस्ट, ऑल टीम्स, ऑल प्लेयर. प्रथमतः आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. पुष्पहार आणि श्रीफळ वाढवून आपण या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. सर्वच मान्यवरांना विनंती आहे, इथे खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न केलं जात आहे आणि आपण लगेच इथे श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन इथे आपण संपन्न करतोय. शुभ कार्याची सुरुवात, गणरायाचा नामघोष आणि एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन इथे संपन्न करतोय. खेळपट्टीचं उद्घाटन इथे संपन्न केलं जात आहे. आपण लगेच राष्ट्रगीताकडे वळणार आहोत. आपल्या संपूर्ण भारताचा अभिमान, स्वाभिमान बाळगून आपण सर्वांनीच आपल्या राष्ट्राचं राष्ट्रगीत बोलण्यासाठी आपल्या जागेवरती थोडा वेळ उभं राहायचं आहे. मी सगळ्यांनाच विनंती करेल, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवरती उभे राहा. राष्ट्रगीत आपण लगेचच संपन्न करणार आहोत. डोक्यावरच्या कॅप्स लगेच रिमूव्ह करा आणि राष्ट्रगीत सुरू असताना सावधान पोझिशन मधून कोणी हालचाली करू नका. तो अभिमान आपल्याला जपायचा आहे. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे मान्यवरांचं थोडासा वेळ घेऊ
आपल्या या स्पर्धेदरम्यान आपण देखील त्यांच्याकडून थोड्याशा शुभेच्छा सर्व आयोजन कमिटीला आणि त्याचबरोबर खेळाडूंना देखील मोटिवेट करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी आपण देखील 2 शब्दांमध्ये उपस्थित सगळे खेळाडू या आजच्या दिमागदार सोहळ्यामध्ये सन्माननीय आपले खासदार मुरलीधरांना मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त जो क्रीडा महोत्सव आता होतोय 2 तारखेपासून 16 तारखेपर्यंत त्याची सुरुवात आज ह्या ग्राउंडमध्ये होतीये. तर मोदीजींच्या नेतृत्वात भारत देश जशी प्रगती करतोय तसंच सगळ्यांची हेल्थ व्यवस्थित राहावी म्हणून आज सकाळीच एक मॅरेथॉनची स्पर्धा आपल्या पुण्यामध्ये दिमागदार सोहळा त्याचा पार पडला आणि आता क्रिकेटची स्पर्धा जी चालू होतीये त्याच्यासाठी इथं उपस्थित कोथरूडचे महामंत्री श्रीधर मोहोळ तसेच पुणे शहराचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तेजस मारणे यांच्या उपस्थितीत आजचा हा सोहळ्याची सुरुवात आता झालेली आहे, उद्घाटन झालेलं आहे. तर आलेले सगळ्या खेळाडू आणि सगळी जी नियोजन समिती आहे आमचे राहुल भैया साठे आहेत त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या नियोजनामध्ये जो आजचा स्पर्धेचा समारंभ होतोय त्याच्यासाठी आमच्या कोथरूडचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि कोथरूडचे महामंत्री श्रीधर भाऊ मोहोळ यांच्याकडून मी सगळ्या खेळाडूंना आणि नियोजन कमिटीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण दिलेल्या शुभेच्छा खऱ्या अर्थाने फार महत्त्वाच्या होत्या कारण खेळाडूंनी देखील खेळाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचंय. पहिल्या मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. आपण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष केलाय आणि अगदी त्यांच्या नामघोष करण्यामागचं कारण देखील तेच आहे की गडकिल्ल्यांची नावं या दोन्ही संघांकडे आहेत. एका बाजूला आपण पाहतोय माझ्या डाव्या बाजूला सिंहगडचे सगळे धुरंधर आहेत तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग असा हा संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि या दैवताच्याच नावाने किंवा या दैवतांच्याच गडकिल्ल्यांच्या नावाने हे दोन्ही संघ या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न करणार आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल पहिल्या मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. दोन्ही कॅप्टनने एकमेकांशी हात मिळवणी करा आणि कॉल कोणाचा असेल विजयदुर्ग की सिंहगड? सिंहगड संघाकडे कॉल इथे केला जाईल. नियम आहे नॉकआउट पद्धतीने या मॅचेस खेळल्या जातील. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक, 2 षटकांचा पॉवर प्ले असेल आणि रिव्ह्यू प्रत्येक संघाला एका डावासाठी 1 रिव्ह्यू मिळेल. लेग बिफोर दी विकेट म्हणजे LBW इथे हा नियम ग्राह्य धरला जाणार आहे. हा चेंडू सुद्धा आहे ना बॅटिंगला गेल्यानंतर तुम्ही एकदा चेक करू शकता. तुमच्याकडे 2 बॉल दिले जातील त्यामधलं तुम्ही चेक करा आणि ज्यावेळेस चेंडू खराब होईल अथवा फुटेल किंवा हरवून जाईल त्यावेळेस पंच देतील तो चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल.